काय सारिका? आई, याची ना मसाजही झाली, आंघोळही झाली आणि याला मी दूधही पाजलं. आता एक काम करा, तुमच्या जवळ घ्या आणि याला झोपू घाला. तुमच्या मांडीवर झोपून जाईल लगेच. तोपर्यंत घरातले जाऊन मी काम करून घेते. अरे सारिका, तुला मी 100 बाऱ्या सांगितलं असेल की घरातल्या कामाचं तू टेन्शन घेऊ नको म्हणून. तू ना फक्त माझ्या सोनूकडे लक्ष देत जाय. माझा नातू आहे ते. माझ्या नातवाला कोण्या गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे बघ. घरातले तर काम करायला आहे ना तुझी मोठी जाऊ. अहो हो आई, मी नाही करत घरातले कोणते काम. माझी मोठी जाऊच करते. हे तर मला माझ्या लेकराचे सोनूचे कपडे धुवायचे होते आणि आथरण त्याचं उन्हात नेऊन टाकायचं होतं. त्यामुळे तुमच्या जवळ सोनूला घ्या, तोपर्यंत सोनूचे जेवढे काम आहेत ते निपटून येते. हा, हेच काम करायचे बघ तू. तुझ्या लेकराचेच काम करायचे. घरातले कोणत्या कामाला हात लावायची काही गरज नाही तुला. त्या मोठ्या जावाला का नुसतं घरामध्ये खायला ठेवलंय की काय मी? आणि तिच्या 2 लेकी दिवसभर नुसतं खातच राहतात. कोणतं काम नाही काही नाही. घरातला तर वंश द्यायला तिला जमलं नाही, तर आता घरातले कामच करत बस म्हणाव. तू बघ बरं, मला घराचा वंश दिलास, वंश. तुझी आणि या बाळाची केअर तर मी करणार, काळजी मी घेणार. कोण्याच गोष्टीची कधीच कमी पडू देणार नाही तुमच्या दोघाला पण. आता तू जाय आणि कोणतं बाळाचं काम आहे ते निपटून घे. हो हो आई, ते घ्या तुमच्या जवळ सोनूला. मी जाऊन करून येते काम. तुम्ही दोघी पण ट्युशन वरून आल्या. भूक लागली असेल ना तुमच्या दोघीला. तोपर्यंत तुम्ही काय करा, हे एक ग्लास दूध प्या. आता थोड्या वेळानं लगेच स्वयंपाक बनते पोरी वा. मग तुम्ही लगेच जेवण करून घ्या. हो मम्मी. होय गे राधिका, तुझं डोकं तरी जागेवर आहे का? हे काय करायलीस? तुझ्या दोन्ही लेकीला तू गिलास गिलास दूध पाजवायलीस. तुला काय वाटतंय, या घरामध्ये फक्त तू आणि तुझ्या 2 पोरीच होता? दुसरं कोणीच राहत नाही ना या घरामध्ये? काय झालं आई? काय झालं मला विचारायलीस तू? तुझ्या दोन्ही पोरीला एवढ्याला दूध गिलास गिलास भरून काऊन पाजवायलीस तू? तुला माहित नाही या घरामध्ये माझा नातू पण आहे ते? आता रात्र झाली, त्याला लागणार नाही का दूध प्यायला? तू बस तुझ्या दोन्ही पोरीला दूध पाजव. माझा नातू रात्रभर रडला तर रडला. तू काय चाललंय? अव आई, अजून दूध ठेवलंय व बाळाला होऊन जाईल. तसं पण आई, ह्या दोघी आता ट्युशन वरून आल्या आता आणि त्यांना दोघीला पण भूक लागली आणि स्वयंपाकही झाला नाही काय नाही, म्हणून एक गिलास दूध आणून दिलं. आणि आई, दूध ठेवलंय मी किचन मध्ये, ते बाळाला रात्रभरासाठी होऊन जाईल. असं का? मग का सकाळी आम्ही काळा चहा पिऊ जोपर्यंत दूध येत नाही तोपर्यंत? पण तू तुझ्या दोन्ही लेकीला दूध पाजवच. सकाळच्या चहाला नसलं तरी चालल. सारिका, ए सारिका. माहित नाही आई, माझ्या दोन्ही पोरीला आणि मला असं कामून करतात की जरासे बरं बघत नाहीत. त्या दोघीला बरोबर खायला पण देत नाहीत आणि मी दिलं तर त्या घेऊन जातात. जेवण बी दिलं मी साधं सुधं बनवून तरी पण बोलतात की किती खायलात म्हणून त्या दोन्ही लेकी. आणि दूध दिलं मग ह्या लेकीला तर आईला तर वाटते शाटच लागला काय की काय. माझ्या दोन्ही मुली या घरच्या लेकी नव्हता, लहान होता, छोट्याशा आहेत, तरी आईला काहीच वाटना ताईचं. काय झालं आई? होय ग सारिका, कुठे होतीस तू? तुझं लक्ष कुठं राहतंय? घरामध्ये कोण काय करायलंय काय नाही लक्ष ठेवत जाय की जरासं तरी. ते बघ जरा, तुझ्या मोठ्या जाऊन तिच्या दोन्ही लेकीला गिलास भरू भरू दूध दिलंय. तुझं लक्ष तरी कुठं राहतंय? सारिका, ते दोन्ही गिलास दूध घे आणि घेऊन तुझ्या रूम मध्ये नेऊन ठेव. स्वतः पी 1 गिलास आणि तुझ्या पोराला पाज 1 गिलास. या पोरीला काय लागलंय? तुझं शरीर चांगलं राहील तेव्हा तर माझ्या नातवाची तू काळजी घेशील. माझा जे वंश आहे ना त्याला दूध पाजवत जाय तू. या पोरीला काय लागलंय? घे जाऊन ते गिलास. माहित नाही बा आई, या दोघीच्या पोटात काय भूत आहे की काय आहे की पूर्ण दिवस खातच राहतात तरी पण पोट भरत नाही या दोघीचं. माईवरच गेल्या दोघी पण. माय कशी दिवसभर चरत राहते एखाद्या शेळीवानी. जराशी तर सूद नाही, काय खावावून काय पिवते. होय गे, तुम्हाला का दूध प्यायचे की काय? पुन्हा दूध म्हणा तुम्ही दोघी जणी. मग दाखवते दोघीची पण. जाय घेऊन ते दूध. जेवढे पण खायचे पदार्थ होता ना घरामध्ये, दूध, फ्रूट, फळ, सगळं काय फ्रीज मध्ये ठेवून कर लॉक त्याला. हो आई. मम्मी, माझा दुधाचा गिलास घेऊन गेला काकू, मला दूध नाही दिलं. मम्मी, मम्मी तू बोल ना काकूला, मला माझा दुधाचा गिलास द्यायला सांग ना, मला लय भूक लागली. तुम्ही किती पण खाल्लं ना तरी पण तुमचं पोट भरणार नाही. पिंकी, रडू नको ग बाई, रडू नको. थांब, मी तुझ्या पप्पाला फोन करते. थांब, तुझे पप्पा ना तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतात. मी फोन करून सांगते त्याला.
घरामध्ये मान सन्मान इज्जत भेटली असती, पण मला 2 मुली झाल्या. याच्यात चूक तरी माझी काय आहे? मम्मी मम्मी रडू नको ना तू. मम्मी काय करू ग पोरीवा, तुमचे नशीब खराब आणि माझे नशीब खराब. माझ्या तरी हातात काय होतं आणि तुमच्या हातात काय आहे? देवाने जे बनवलं, देवाने जे दिलं ते आहे. राधिका काय झालं ग? लेकरं कामून रडायले तर. माझ्या दोघी पण पोरीला लय भूक लागली, म्हणून मी दोघीला पण एक गिलास दूध दिलं पिण्यासाठी. पण मी जसे दुधाचे गिलास लेकराच्या हातामध्ये दिले, तशाच आई रूम मध्ये आल्या आणि या दोघीच्या हातामध्ये दुधाचे गिलास बघितले आणि वरडायला लागल्या लेकरावर. सारिकाला बोलवलं आणि सांगितलं की या दोन्ही लेकराच्या हातातून दुधाचे गिलास घे म्हणून. त्यामुळं हे दोन्ही पोरी रडायल्या ते माझ्या माहित नाहीये. माझ्या दोन्ही पोरीपासून काय त्रास आहे आईला सारिकाला काही कळच ना झालंय. देवानं मला 2 पोरी दिल्यात, मी काय करू? का म्हणून माझ्या पोरीचा असा वनवास करायला तर आई. अगं राधिका तुला काय सांगू मी, जेव्हा माझी सून या घरामध्ये आली ना नांदायला लग्न करून, तेव्हापासून माझ्या घराचा सगळा सत्यानाश झाला ग. मला स्वतःलाच तर माहित नाही एवढा पोरापोरीमध्ये भेदभाव काऊन करते ती. आता तिला पोरग झालंय आणि तुला 2 पोरी होता, तर तुझ्या पोरी सोबत असं करायली. तिला जराशी तर लाज वाटायला पाहिजे ना. तिला पण एक तर पोरगी आहेच की, तिच्या पोटी पोरी दिलीस की देवानं, मग असं कामून करावं तिनं तुझ्या पोरी सोबत. पण राधिका तू काही काळजी करू नको ग, होईल सगळं काही बरं. हे बघ राधिका, एवढा कशाला त्रास करून घ्यायलीस तू? एवढं टेन्शन घेऊ नको ग बाई. कर्माचे फळ तर प्रत्येकालाच भोगावे लागतात. देव कुठं ना कुठं तरी कोणाची ना कोणाची तरी परीक्षा घेतच राहतो. माझ्यापाशी काही पैसे आहेत राधिका, मी तुला देते. तू जाय आणि लेकरासाठी काहीतरी खायचं घेऊन ये, पण रडू देऊ नको लेकरायला. बरं ही माझी सून आहे ना, हिला तर देव सजा देईल. लहान लहान लेकराच्या हातातून दुधाचे गिलास काढून घेते. हे घ्या हो, जेवण वाढून आणले. तुला पण जेवण घेऊन येऊ का? काय झालं ये माय, तू अजून जेवण नाही केलं? तुझी तब्येत तर बरी आहे ना माय? अरे हो रे दादू, एकदम तब्येत बराबर आहे माझी. मला भूक नाही लागली म्हणून जेवण झाले. अरे कोणते काम होतं मला घरामध्ये. आता वय झालंय माझं, मला तेवढी भाकरही जिरत नाही, काय नाही आता. अरे देवा, ही एकदम मला काय झालंय? चक्कर आल्यावानी वाटायलंय, उलटी आल्यावानी वाटायली आणि जीव थकून गेल्यासारखं काय वाटायलाय. राधिका अगं काय झालं ग? उलटी कस काय व्हायली? पित्त बित्त झालेत की काय तुला? माईला सांगू काय की मला दिवस गेलेत म्हणून? दादू, राधिकाच्या हाताला दम नसते, पूर्ण दिवस घरातले काम करत राहते. तिला थोडासा पण आराम भेटत नाही दुपारच्याला जरासा अंग टाकाव म्हणून. त्याच्यामुळे थकला असेल रे जीव तिचा. बाई राधिका दवाखान्यात जायचं का बाई? का आराम करते माय थोडासा? माय दवाखान्यात जायची काही गरज नाहीये, ही खुशीची गोष्ट आहे. कोणती खुश खबरी राधिका? माय दिवस गेले ते मला. राधिका, एवढी खुशीची गोष्ट तू मला नाही सांगितली. आई ऐकलं का तुम्ही? तुमची मोठी सून तिसऱ्यांदा आई होणार हाय. बाईला अजून दिवस गेले तर. माय राधिका, ही तर लय खुशीची गोष्ट आहे ग. तू सांगितलंस मला लय चांगलं वाटलं बघ. हो आई, ऐकायला की नाही? ताई काय म्हणायला आता? अगं ऐकायले ग सारिका, मला तर शाट लागल्यासारखाच झालाय. हिला 2 पोरी आधीच होत्या आणि आता तिसरी पोरगी झाली तर काय कराव? माझ्या पोराच्या जीवावर बसून खातीला मग. अगोदरच 2 पोरी झाल्या आता, अशी जिंदगी बरबाद. आणि तिसरी पोरगी झाली तर मग तर बोलायचं कामच नाही. मला तर वाटायले पोरगीच होती वाटायले आई. आता भाऊजीला नुसती हुंड्याची तयारी करावी लागते, त्याच्या काय अंगी लागणार नाही काही. आपण तर आई या पोरीमुळे कंगाल होणार, कंगाल. नाही ग सारिका, मी याच्यावर विचार करते, काहीतरी करावं लागल मला तिचं. मग ह्या पोराला मी कंगाल होऊ देणार नाही आणि आपल्या घराला पण. आई जे पण करायचंय ना ते लवकर करा. आता चल इथून.
असं पण हे ऐकून माझं डोकं लय खराब झालंय. देवाची पण लीला बघ ना, देतय त्याला लयच देतय, आणि ज्याला देत नाही त्याला काहीच कधी भेटत नाही. आता माझी लेकच बघ, 7-8 वर्ष झालेत माझ्या लेकीच्या लग्नाला, पण तिला अजून लेकरू बाळ झालं नाही. तिच्या सासर घरचे लोक तिला नुसता त्रास देतात. देवानं बघ माझ्या लेकीला लेकरू बाळ देवाव की नाही एखादं तरी. पुन्हा त्या राधिकाला देऊन ठेवलंय. अगोदरच 2 लेकी झाल्या आता. हो ना व आई, लेकरू बाळ व्हायला पाहिजे होतं ताईला, पण व्हायला या राधाबाईला. लाईन लावते वाटायले आता पोहरीची. मी लाईन लावू देईल तेव्हा तर लाईन लागल ना तिची. मी काही ना काहीतरी करून ना हिच्या लेकराला त्रास देते बघ. अरे माझ्या लेकीचा फोन. हा हॅलो मोनिका. हॅलो आई, कशी आहेस? मोनिका लयच खुश दिसायली, काय झालं बाई? अगं आई, खुशीची तर गोष्ट आहे. अगं बाई लवकर सांग की काय खुशीची गोष्ट आहे ती? अगं आई, तू आजी होणार आहेस आजी. काय बोलायलीस बाई, मी आजी होणार आहे? अगं हो ग आई. आई आज तुला मी सांगू शकत नाही ग, मी किती खुश आहे ते. हो ग बाई मोनिका, हे ऐकून तर मी पण लय खुश झाले बघ. बाई मोनिका, मी तुला काय म्हणते, तुला 8 वर्षानंतर लेकरू व्हायले. सासर घरी तेवढी तुझी सोय होणार नाही. तू काय कर, जावई बापूला सांगून ये इथं माहेरामध्ये. मी तुझी चांगली सोय घेते इथं. तुला 2-2 वहिन्या हातात, तुला कोण्या गोष्टीची काहीच कमी पडणार नाही. तुझी डिलिव्हरी झाली की मग जाय. डिलिव्हरी होईपर्यंत तू इथंच थांब. बरं आई, मी घरामध्ये सगळ्याला बोलते या विषयावर आणि तुला सांगते मग फोन करून. हो हो बाई, फोन करून सांग मग मला. अगं सारिका, तुला माहित नाही मी आज किती खुश आहे ती. माझ्या लेकीला पण दिवस गेले ग माय. आई ही तर लय चांगली गोष्ट आहे, पण बरं झालं ताईला तुम्ही इथं बोलून घ्यायला. ते इथं सगळ्या जणी आपण मिळून ताईची चांगली सेवा करूता. अगं हो ग सारिका. ताई जेवण झालं की लगेच हे दूध बी पिऊन घ्या. मोनिका आता खाण्यापिण्यासाठी मागं पुढं बघू नको बरं बाई, चांगलं खाय पी तू. अगं हो ग आई, तुम्ही किती टेन्शन घ्यायला माझं. आई, तू जे सांगितले होतेस ना ड्रायफ्रूट वगैरे आणायला मला, मी ते सगळे घेऊन आलो. आई, मी हे माझ्या बहिणीसाठी पण घेऊन आलो आणि माझ्या बायकोसाठी पण. तर तू काय कर, दोघीला पण अर्ध करून दे. दोघी आपापलं खातील आरामामध्ये. आई, याच्यामध्ये सगळ्या ड्रायफ्रुट्सचे ना 2-2 पॅकेट आहेत. तू एक काम कर, याच्यातले एक सगळे पॅकेट काढून घे आणि जे राहतात ते मला दे. मी नेऊन देतो राधिकाला. काय म्हण रे दादू, तुला माझ्यावर विश्वास नाही की काय? मी देते की. तुला काय वाटायले मी काय देणार नाही की काय? तिला देते थैली, मला मी देते तुझ्या बायकोला. अगं आई, तसं म्हणणं झालो मी, असं काही नाही. मला वाटलं की तू कोऱ्या कामात बिझी असशील म्हणून देऊ लागलो मी नेऊन. हे घे थैली आणि दे, तू माझ्या बहिणीला पण दे, माझ्या बायकोला पण नेऊन दे. आणि पुन्हा असं बोलू नको, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बरं ठीक आहे. बरं चल आई, मला उशीर होत आहे, मी निघालो ऑफिसला. अरे ताईला विचारू काय की काय खातील काय नाही ते. त्यांना विचारून त्यांच्याच आवडीचं आज जेवण बनवते. आई, जर दादानं 2-2 पॅकेट आणले तर ड्रायफ्रूटचे, तू एक काढून दे मला, मी नेऊन देते वहिनीला. नाही तर एक काम कर, तू वहिनीला बोलव इथं, वहिनी घेऊन जा तिला. अगं बाई, तिला काय गरज आहे काजू बदाम खायची? किती जाड झाली ती खाऊन खाऊन, अजून खाऊन तिला का जाड करायचं की काय? आई असं कसं बोलायली तू? आई, जसे मला दिवस गेले तर तसं वहिनीला पण दिवस गेले तर. जशी मला गरज आहे तशी वहिनीला पण तर गरज आहे ना हे ड्रायफ्रूट खाण्याची. आणि आई, तुला वहिनी कुठून जाड दिसायला आता? हे सगळं खाणं खूप गरजेचं आहे, डिलिव्हरी मध्ये पाहिजे. ताकद नसेल तर जन्माला कशी घालल बाळाला ती? मोनिका बाई, तू शांत बस. तुझ्या भावाच्या पुढे बोलू नको. काजू बदाम आणलेत म्हणून तिच्यासाठी पण. तुला बोलायचं काही कळना. हे सगळं काही तुझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी. काहीच देणार नाही तिला मी. असं पण तिला कुठं पोरग होणार आहे? पोरीला जन्माला घालल अजून पण. आधीच्या पण तिला 2 पोरीच होता, आता 3री पोरगी जन्माला घालल. आमच्या जीवाला वळंबा. माहित नाही आई असं का करतात माझ्या सोबत. जरासं पण बरोबर बोलत नाही तर मला नुसतं परेशान करतात. देवा देवा, आता तुझा सहारा आहे मला. तुझ बघ रे बापा. आई बोल की सारिका. आई, जर तुम्ही असं हातावर हात ठेवून बसल्या ना तर 3री पण पोरगी होऊन जाईल राधिकाला. आणि मग एकदा का पोरगी झाली ना, मग नंतर तुम्ही टेन्शन घ्या. 2 महिने निघून गेले तर तरी पण तुम्ही अजून काही केलंच नाही. तुम्हाला काय वाटायले घरामध्ये पण 3ऱ्या पोरीचा जन्म व्हावा का? कामून करणार झाल्या तुम्ही काही.
सारिका, तुला तर माहीतच आहे ना मी काय काय केलंय तिच्यासोबत ती. पण माझे सगळे प्लॅन व्यर्थ गेले. तिच्या दुधातही औषध टाकून दिलं आणि तिनं पिण्याआधीच त्या मांजरानं खाली पाडलं. तिच्या रूम पुढची जी फरशी आहे त्याच्यावर तेल वतलं होतं, पण ती पडलीच नाही. माझ्या लेकाची नजर पडली त्या तेलावर, हातानं पुसून घेतलं खाली बसू बसू. किती प्लॅन केले मी, पण बाईला जरासा तर धक्का बसला नाही. मग आई, आता का पोरगी होऊ देता घरामध्ये? नाही, तसं होणार नाही. अजून एक प्लॅन आहे माझ्यापाशी, आता ते करते मी. काय करता आई? तू बघ तर खरी आता. राधिका, ए राधिका. आई, काय झालं हो? काय काम होतं का आई? राधिका, पीठ संपणार आहे. 20-25 किलो गहू घे, त्याला धुई आणि वरी छतावर नेऊन टाक. आणि ज्वारीचे पीठ संपले ते 10-15 किलो घे, त्यालाही धुई आणि वरी छतावर नेऊन टाक. ते काम झाले की लगेच मग आज घरातले पडदे बिडदे बेडशीटा धुवायच्या, आता ते बी धुवून घे. आई, तुम्हाला तर माहित आहे ना की मी आई होणार आहे ते. मग हे 20-25 किलो गहू, 10-15 किलो ज्वारी, मी हे कसं करू शकते? मला वरी चढता पण येणार नाही. तुम्ही कसं म्हणायला मला हे कर म्हणून? माझ्या पोटानं मला चढता येणार नाही. मला त्रास, माझ्या बाळाला त्रास. नाही वा आई, मला तेवढं करता येणार नाही. हाय गे राधिका, तुझी एवढी हिम्मत? मी तुला जे कामं सांगायले तू डायरेक्ट त्याला नाही म्हणायलीस. तुझ्या माईनं तुला कोणते कामं नाही शिकवले का? नाही वा आई, तुम्ही तसं कामून बोलायल्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे की मी आई होणार आहे. आणि तुम्ही छतावर मला नेऊन गहू टाकायला लावायल्या. धुणार, त्याला वरी नेऊन टाकणार. त्रास होणार नाही का आई? मला होईना झालंय, तुम्हाला माहित आहे की. मग तुम्ही अशी अवघड कामं मला कामून सांगायल्या. याच्या आधी का मी कोणते कामं केले नाहीत का आई? तुम्ही मला कोणतं सांगितलं आणि मी केलं नाही असं झालंच नाही ना. सगळी कामं केले तर मग आता अशा वेळेला तरी तुम्ही समजून घ्या की. हे बघ राधिका, मला ना तुझं कोणतं घरानं सांगत बसू नको बघ. गुणानं ते गहू धुई आणि वरी छतावर नेऊन वाळू घाल. तुला आणि ह्या पोरीला काही तर फुकटचं खाऊ घालायचं नाही. मला सांगितले तेवढे काम गुणानं कर बघ. चल ग सारिका. मी काय करू? आई माझ्यासोबत असं कामून करायला तर. आई ना माझ्यासोबत असं मुद्दामून करतात. त्यांना पण चांगल्या प्रकारे माहित आहे की माझी सिच्युएशन अशी नाही. ते मी हे असं कोणतं काम करू शकत नाही हे त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे. तरी पण त्या मला असे काम सांगतात. आता एवढे मोठे मोठे टोपले कव्हा नेऊन टाकू छतावर? अगं राधिका, हे काय करायली बाई तू? माय गहू होतय. आई म्हणल्या की याला धुवून वरी छतावर नेऊन टाक. अगं राधिका, तुला माहित आहे ना तुझी तब्येत कशी आहे ते. अशा टायमाला तू कसे नेऊन टाकू शकतीस छतावर गहू? अशा वेळेला तू कसं एवढं वजन उचलू शकतीस? माय मला माहित आहे मला असं नाही उचलायला पाहिजे, पण मी काय करू? मी जर हे नाही काम केले ना तर आई मला लय वरडतीला. वहिनी, तुम्ही हे काय करायल्या? वहिनी, मला माहित आहे माझी आई तुमच्या सोबत लय चुकीचं वागायली. हे असं करायला नाही पाहिजे माझ्या आईनं. आईला सगळं माहित असताना सुद्धा आई तुमच्या सोबत असं करायली. अगं मोनिका, माहित नाही ग राधिकानं तुझ्या आईचं काय बिघडवलंय ते. तिला नुसता त्रास देते ग तुझी माय. हे बघ राधिका, तू गहू आणि कपडे तर धुवून टाकलेत, पण तू छतावर नेऊन वाळू घालू नको बघ. जायची काही गरज नाही बघ. थांब, तुझ्या सासूला आता विचारते मी, अशी कामून करायली ती. जा राधिका, जाऊन आराम कर. सकाळी उठली तेव्हापासून सगळे काम करायलीस. आता कोणते काही काम करायची काही गरज नाही तुला. बरं माय. बघ मोनिका, बघ तुझ्या मायची करतूद कशी. माय तुझी त्रास द्यायली राधिकाला. तुझ्या माईला सगळं माहित आहे की राधिकाला दिवस होतं, तरी पण तिच्याकडून अशी अवघड काम करून घ्यायली. कधीपासून राधिका कामाला लागते माहित तरी आहे का तुला? सकाळी 4:30 वाजता पोरगी उठते, तिच्या हाताला 1 मिनिटाचा दम नसते. तुझी माय तिला 1 मिनिटासाठी शांत बसू देत नाही. असा अत्याचार करायली तुझी माय तिच्यावर. होय माय, मला सगळं दिसायलंय माझी आई कशी वागायली वहिनी सोबत ते. मी सगळं बघतच आले आता इतक्या दिवसापासून. असं कामून करायली की माझी आई. आईला बोलते बरं मी या विषयावर. काय झालं बा आई? एवढ्या तुम्ही टेन्शन मध्ये कामून दिसायल्या. तुला माहित आहे की चांगल्या प्रकारे सारिका, मी टेन्शन मध्ये कामून हायती. मी किती प्रयत्न केले तिचं लेकरू पडाव म्हणून. मी किती काम करून घेतले तिच्याकडून.
एवढ्या फरशा पुसायला लावल्या खाली वाकू वाकू, पडदे काढायला लावले, धुवायला लावले, गहू टाकायला लावले, दळण आणायला लावलं, तरी तिचं लेकरू पडलं नाही. हळूहळू 9 महिने निघून गेले तरी पण तिच्या बाळाला काही झालं नाही. मला आता जास्त टेन्शन यायले. असं वाटायले आता तिसरी पोरगी होईल तिला. रात्र रात्र मला झोप लागना झाली. या घरात जर तिसरी पोरगी आली तर कंगालच आपण सगळे. आई तुम्ही ना टेन्शन घेऊच नका. आता घरात पोरगी जन्माला येणारच नाही. मी असं औषध घेऊन आले. सारिका हे काय बोलायली तू? 9 महिने तर निघून गेले तर की आता कोणतं औषध कामी पडणार आहे तिच्या? आई मी असं औषध घेऊन आले ना, जर राधिकाच्या डिलिव्हरीच्या टायमाला तिला दुधात टाकून ते औषध दिलं ना तर ते बाळ जन्माला बराबर येणारच नाही. सारिका हे कवा करून बसलीस तू? मी हे केलं आई. तुम्हाला काय वाटलं मी हातावर हात ठेवून बसून राहील? बरं झालं ग माय सारिका केलंस तू हे. माझ्या डोक्यावरचं टेन्शन तरी गेलं. माय लय त्रास व्हायला ये. बाई राधिका माय थोडा त्रास सहन कर. आता येते ग दादू येते गाडी घेऊन यायला, ॲम्ब्युलन्स घेऊन यायला. माय थोडासा त्रास सहन कर. ही चेळ बराबर हाय. सारिकाला बोलून दुधामध्ये औषध टाकून द्यायला सांगते. आताच काम निपटून टाकते. सारिका ए सारिका माय मला लय त्रास व्हायला ये. वहिनी जरासा धीर धरा, काही काळजी करू नका. मंडळी ही स्टोरी आज इथे समाप्त होणार नाही. याच्या पुढचा पार्ट पण मी लगेच घेऊन येणार आहे. जर तुम्हाला आजची आमची स्टोरी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तुम्हाला याचा दुसरा पार्ट बघायचा आहे का. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.